सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मागच्या 3 ते 4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण बचावाच्या नावाखाली BJP बचावची रॅली सुरू झालेली आहे. यात्रेची सुरुवात जरी चैत्यभूमीवरून झाली असली तरी चैत्यभूमीचा आणि त्या यात्रेचा काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही. पण चैत्यभूमीवरून सुरुवात होणं ही भक्तांसाठी भावनिक बाब आहे. तिकडच्या समुद्राच्या लाटा, इकडे ज्ञानाचा महासागर आणि त्या नैसर्गिक समुद्रांच्या लाटा आणि ह्या ज्ञानाच्या महासागराच्या पासून महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ करणारी यात्रा सुरू होणे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजपर्यंतच्या चळवळीच्या इतिहासातील ही एक कलंकित बाब आहे. आपण कुठल्या तरी एखाद्या जात समुदायाचं समर्थन करायचं आणि कुठल्या तरी एका जात समुदायाचा बळी देण्यासाठी ही अतिशय वेदनादायी आणि खेदजनक बाब आहे. तरीही असो, मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये BJPचा झालेला दारुण पराभव आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा असणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पुण्याचं जर त्यांचं भाषण ऐकलं आपण तर त्यामध्ये हे क्लिअर दिसून येतं की ही यात्रा नेमकी कशासाठी आहे. तर ही यात्रा BJPच्या पाठीमागून जो ओबीसी मतदार आहे, BJP पासून जो ओबीसी मतदार लांब चाललेला आहे, हा ओबीसी मतदार BJPच्या विरोधी पक्षाकडे मतदान न करता तो कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी करावा आणि त्या मतदानाचा फायदा BJPला तर होणारच नाही, पण तो BJPच्या प्रतिस्पर्ध्यांना होऊ नये तर तो कुठंतरी कुजला जावा. ज्या पद्धतीनं 2018च्या इलेक्शनमध्ये 1900 इलेक्शनमध्ये बौद्धांची 45 लाख मतं कुजवण्यात आली, ज्याचा काहीच उपयोग झाला नाही. एक सुद्धा उमेदवार त्याच्यामध्ये निवडून आला नाही. त्याचीच पुनरावृत्ती आत्तासुद्धा 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये झाली. जी काही 10-15 लाख मतं मिळाली, खरं तर 15 लाख मतं ही छोटी बाब नाही. ही मतं लोकसभेला कमीत कमी 2 मेंबर ऑफ पार्लमेंट निवडून आणू शकतात जर त्याचं नियोजन झालं तर. आणि जी 45 लाख मतं होती ही कमीत कमी 5 मेंबर ऑफ पार्लमेंट आणि कमीत कमी 10 मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि आमदार निवडून आणू शकतात. एवढी पॉवर त्या मतांमध्ये होती. पण BJPला सत्तेमध्ये बसवण्याच्या नादामध्ये हे जे व्होटिंग व्हॅल्यू आहे, खरं तर आपल्या लोकांना मताची जी काही किंमत आहे ही माहिती असण्यापेक्षा त्यांना वाटतं की उमेदवार विजयी जरी नाही झाला तरी त्या मताची व्हॅल्यू आहे, असा त्यांचा एक फार मोठा गैरसमज आहे. कारण भारतामध्ये जी डेमोक्रेसी आहे ही जी FATP आहे, फर्स्ट पोस्ट दी पास सिस्टम, यामध्ये फक्त विजयी झालेल्या उमेदवाराच्या व्होटचं व्हॅल्यू असतं, पराजित झालेल्या उमेदवाराचं व्होटचं व्हॅल्यू नसतं. त्याच्यामुळं जी मतं कुजवण्यासाठी जी काही यंत्रणा उभी केलेली आहे BJPनी, तर त्या यंत्रणेमध्ये काम करणारी तिकडे MIM आणि इकडे वंचित बहुजन आघाडी, ह्या 2 ज्या काही आधारस्तंभ आहेत BJPला तारणारे, त्या आधारस्तंभांची ही यात्रा आहे. आता ही यात्रा तसं पाहायला गेलं तर पुण्यामध्येच फ्लॉप झालेली आहे. तरी पण साताऱ्यामध्ये चौकामध्ये 10-15 लोक घेऊन तिथं सभा झाली असं त्याचे फोटोवरून तर दिसतेच. पण हा खटाटोप जो चाललेला आहे हा नेमका ओबीसी आरक्षण बचावासाठी चाललेला आहे असं त्यांचं मत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळांना यांनी पत्र पाठवलं. छगन भुजबळांनी यांच्या ओबीसी यात्रेकर पाठ फिरवली. आता ते उद्या छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते नाहीत म्हणायला सुद्धा तयार आणि पत्र पाठवायला पण ते तयार होते, कारण त्यांनी पत्र पाठवलेलेच आहे छगन भुजबळांसाठी. आणि छगन भुजबळ काय त्यांच्या सभेमध्ये सामील झाले नाहीत.
त्याच्यामुळं आता यदाकदाचित पुढे चालून छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते नाहीत किंवा मग छगन भुजबळांना ओबीसीच्या आरक्षणाचं काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीच्या स्टेटमेंट पुढे यायला सुरुवात होतील. त्याचबरोबर ओबीसीचा अन्य कुठलाही समुदाय, संघटना असेल, पक्ष असेल किंवा लोकसमुदाय असेल, असा कुठलाही समुदाय या यात्रेच्या पाठीशी नाही. या यात्रेच्या पाठीशी फक्त बौद्ध लोक दिसत आहेत, ओबीसी कुठेही दिसत नाही. त्यामुळं ही यात्रा ओबीसीची आहे असं म्हणता सुद्धा येत नाही. काही मागच्या पहिल्या दिवशी माझ्या मते प्रदीप ढोबळे दिसले, काय त्यांचे काही 4-5 कार्यकर्ते असतील, 5-10 कार्यकर्ते ते घेऊन आले होते. पण प्रदीप ढोबळेंना जर सोडलं तर कुठलाही ओबीसीचा नेता, संघटना किंवा लोक यांच्या यात्रेकडं फिरून सुद्धा बघायला तयार नाहीत. मग ही यात्रा घेऊन चालणारी लोक कोण आहेत? तर यांच्याच पक्षातली जी काही जुनी आत्ता जे काही नवीन जॉईन झालेली जी काही ओबीसी मधली ज्यांना उमेदवाऱ्या वगैरे दिलेल्या आहेत, तीच एक 5-50-100 कार्यकर्ते. याच्या पलीकडं ओबीसीचं यांच्या यात्रेमध्ये कोणीही नाही. तर ह्यांच्या यात्रेमध्ये आहे कोण? तर बौद्ध लोक आहेत. आता मुळात ही यात्रा बौद्धांसाठी नाहीच. मग बौद्धांनी ह्या यात्रेमध्ये सामील होण्याचं कारण काय? तर त्यांचं कारण हे रक्त असू शकतं, त्याच्यापेक्षा दुसरं कारण कुठलंही नाही. तर ही यात्रा आयोजित करण्यामागचं जे कारण आहे ते ओबीसींना जागृत करणं. आता ओबीसीच जर तुमच्या जवळ येत नसतील, ओबीसीच जर तुमच्यासोबत येत नसतील, ओबीसीचे नेतेच तुमच्याकडे जर पाठ फिरवत असतील, तर नेमकं तुम्ही जागृत कोणाला करताय आणि कशासाठी करताय? खरं तर माझं असं स्पष्ट मत आहे की लोकशाहीमध्ये ज्या निवडणुका होतात, निवडणुका जिंकण्यासाठी लागणारं जे बळ असतं ते व्होट बँक पासून ते पार बूथ बांधणीपर्यंतचं, हे बूथ बांधणीचं जे काही नियोजन आहे, ज्याला जमत नाही त्याने आयुष्यामध्ये कितीही निवडणुका लढल्या तरी तो निवडून येत नाही. आणि नुसत्या निवडणुका लढून येऊन आणि जिंकूनच जमत नाही. तर आपण ज्या मतदारसंघामधून निवडून येतो, आपण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो, त्या मतदारसंघातल्या मूलभूत समस्या सोडवता आल्या पाहिजेत, ज्या यांना अकोल्याचे खासदार असतानाही सोडवता आल्या नाहीत आणि आता राष्ट्रीय नेते होऊन सुद्धा सोडवता येत नाहीत. त्यामुळे मतदार जो आहे हा 2019च्या लोकसभेच्या इलेक्शनचा तुम्ही मतदानाचा टक्केवारी मतदान काढून बघा आणि 2024च्या मतदानाचा टक्केवारी काढून बघा. एखादी 1 लाख मतांचा फरक आहे, फक्त 1 लाख मताचा फरक आहे. त्यामुळं आपण जी काही व्होट बँक तयार करून ठेवलेली आहे ती व्होट बँक फक्त भावनेवर आधारित व्होट बँक आहे, तिला व्यावहारिक आधार कुठलाच नाही. त्यामुळं लोकांनी वंचित बहुजन आघाडीची पूर्णपणे साथ सोडलेली आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची तर साथ लोकांनी सोडलेलीच आहे, तिच्यासोबत बीजेपीची साथ सोडलेली आहे. म्हणून ओबीसी बचाव, आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचावच्या नावाखाली जे ओबीसी बीजेपी पासून लांब गेलेले आहेत त्यांना एक तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न कदाचित ह्या यात्रेतून असावा. पण ओबीसी इतकेही मूर्ख नाही आहेत की ते कोणाच्याही यात्रेमध्ये जातील आणि कोणालाही नेता बनवून डोक्यावर घेतील. ओबीसी ओबीसीच्याच लोकांना नेता मानतात, त्याशिवाय दुसरं कोणालाही नेता मानत नाहीत. याची जाणीव कदाचित आदरणीय नेत्यांना नसेल, ती व्हायला पाहिजे, कारण होणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये आजही तुम्ही जरी इतर जाती समुदायाच्या लोकांना उमेदवाऱ्या देत असताल, निवडून आणण्याचे प्रयत्न करत असताल, त्यांना मोठं करत असताल, त्यांना बौद्धांच्या बोकांडी बसवत असाल, पण एक बाब तुम्ही मागच्या जर 15 ते 20 वर्षापासून जर निरीक्षण केली असेल तर ती म्हणजे तुमच्या मागे असणारा जमर समुदाय हा बौद्धच आहे. तुमच्या मागे असणारा जनसमुदाय बौद्धांव्यतिरिक्त दुसरा कुठलाही नाही. त्यामुळे बौद्धांचं जे तुम्ही नेतृत्व करताय त्यांचा एखादा आमदार तुम्हाला आत्तापर्यंत निवडून आणता आला नाही. आणि आपण भाषा काय करतो, ओबीसींचे 100 आमदार निवडून आणायची. आणि 100 ओबीसी ज्यांच्याकडे नाहीत
ते ओबीसीचे 100 आमदार निवडून आणायला निघालेले आहेत. म्हणजे हा किती पोरखटपणा आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. ज्यांच्याकडे ओबीसीची 100 लोक सुद्धा नाहीत, पण त्यांना ओबीसीचे 100 आमदार निवडून आणायचे आहेत. इकडे बौद्धांचे 45 लाख मतं यांच्यासोबत होती, 45 आमदार सुद्धा निवडून आणता आले नाहीत, 4 खासदार सुद्धा निवडून आणता आले नाहीत. आणि ज्या ओबीसीचे 100 लोक सुद्धा यांच्यासोबत नाहीत, त्या ओबीसीचे 100 आमदार निवडून आणण्यासाठी यात्रा काढण्यात आलेली आहे. ही किती मोठी शोकांतिका आहे. असो, ह्या यात्रेमधून साध्य तर काही होणार नाही, पण द्रव्यबळ, मनुष्यबळ आणि वेळ ह्या 3 गोष्टी बर्बाद होत आहेत आणि त्या बौद्धांच्या होत आहेत. म्हणून हा कळवळा आहे. हाच वेळ जर त्या यात्रेमध्ये फिरणाऱ्या बौद्ध तरुणांनी आपापल्या मतदारसंघामध्ये बूथ बांधणीसाठी जर दिला, तर ओबीसीचे 100 आणायचे सोडून द्या, ते तर येणारच नाहीत, बौद्धांचा एक तरी आमदार निवडून येईल असं वाटतं. पण भक्तांना याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. ते भक्तीत लीन आहेत. ते रक्तामध्ये लोकशाही शोधत आहेत. रक्तामध्ये लोकशाही आता शिल्लक राहिलेली नाही. लोकशाहीने त्यांची मार्ग बदललेली आहेत. आपण कितीही बीजेपीला वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही ती आता महाराष्ट्रामधून पुन्हा सपडासाप झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा आणि ओबीसी या दोघांमधील जो वाद आहे, हा वाद चिघळवण्याचा जो काही प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चालू आहे, हा खरंच चुकीचा आहे. महाराष्ट्रामधल्या जवळपास 70% मराठ्यांना ऑलरेडी ओबीसीमधून कुणबीची प्रमाणपत्र मिळतात. त्यामुळे राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणं किंवा त्याच्या सवलती देणं, त्यामध्ये वाट काढून तो खरं तर जो लढा आहे मराठा आरक्षणाचा, तो संपवणं काळाची गरज आहे. पण तो पुन्हा पुन्हा उकरून काढून तो पेटवण्याचा प्रयत्न खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होतोय. मला कोणा एकावर टीका करायची नाही, पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय. यातून साध्य काहीच होणार नाही, पण बर्बादी मात्र बौद्धांची नक्कीच होणार आहे. त्यामुळं ज्या बौद्ध तरुणांना पॉलिटिकल करिअर घडवायचं आहे, त्यांनी तरी अशा कृत्यांपासून अलिप्त राहून आपला वेळ, आपलं श्रम आणि आपलं द्रव्य एखादा मतदारसंघ निवडून, एखादा मतदारसंघ चॉईस करून त्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी उपयोगी आणावं. अशा यात्रा काढून आणि फतरा करून ते 900 कन्या पुत्र होती मग का लागे करण्यापती असा जो काही प्रकार आहे, अशा यात्रा काढून, कावड काढून, आंदोलनं करून कुठलीही लोक निवडून येत नाहीत. त्यासाठी मतदारसंघामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. जिथं ज्यांना मतदारसंघच नाही, त्यांनी मतदारसंघात काम न करता ओबीसींची 100 आमदार निवडून आणण्याचा जो काही प्रोपोगंडा चाललेला आहे, हा पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे. पुण्यामधली जर सभा तुम्ही बघितली, मी मागच्या माझ्या स्टेटमेंटमध्ये बोललो होतो की एखाद्याच्या 10व्याला तर याच्यापेक्षा जास्त लोक असतात. आजची जर साताऱ्याची सभा तुम्ही बघितली, तिला कॉर्नर सभा म्हणून भक्त प्रेझेंट करत आहेत, त्या सभेमध्ये तर 50 लोक सुद्धा नाहीत. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी हातातलंही घालून टाकलेलं आहे आणि सुपात तर काही नव्हतंच. त्यामुळं ओबीसींचे 100 आमदार निवडून आणण्यापेक्षा इकडं बौद्धांचे 1-2 आले तरी तेवढंच बौद्धांचा उत्कर्ष होईल. ओबीसीच्या नादे लागून आमचा उत्कर्ष तर होणारच नाही, पण मराठ्यांचे शत्रू मात्र आम्ही नक्कीच होत आहोत. आणि ते होऊ नये यासाठी ह्या बीजेपी बचाव यात्रेपासून बौद्धांनी तरी अलिप्त राहणं हाच एकमेव पर्याय आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.